अरे ये शिरपती, अरे आटप की लवकर लवकर, काम झाली का नाही? आता बघ माझ्या ताईसाहेब येणार आहेत, त्यांच्या स्वागताला हजर राहा. हा मी इथं काम करायला आलोय, कुणाचं स्वागत करायला आलेलं नाही. बाबा तुझी एवढी हिम्मत. थांब, आता माझ्या ताईसाहेबांनी येऊ दे. आजच आलेस ना व कामाला? अच्छा, आज तुला कामावरून काढायला होती का नाही बघ. आम्ही इथं परत आलोय ते वहिनी साहेबांनी सांगितलंय म्हणून. काय सांगायचं असेल तर सांगा जावा त्यासनी. आणि हा, तुमच्या ताईसांचा थोरलेपणा साहेबांनी काढून घेतलाय ते माहिती आहे ना व? ए, माझ्या ताईसाहेबांचं थोरलेपणा असं सहजासहजी जात नसते, कळलं काय? आणि मी असं ऐकत नसतो कुणाचं सहजासहजी, आणि तुमचं तर नाहीच नाही. आणि हा, लय टिव कर नका सा. आता सरळ जाऊन साहेबांना सांगेन तुमचं नाव. अरे शिरपती दादा, असं काय करायला सा? आपलं काही भांडण नाहीत वय? नाही की नाही, आपण राहू की गोडी गुलाबीनं, आपलंच घर आहे वय की नाही? आणि हा, थोरल्या ताईसाहेबांनी मला बी समजावलंय की घरातला प्रत्येक माणूस लई महत्वाचा असत्या. तुला जमल तसं काम कर. हा, कर कर. अहो गोदा, इतक्या निवांत कशा काय हो तुम्ही? अजून काहीच कशी तयारी केली नाही तुम्ही? का काय आरती बिरती करायची हाय काय? माहेर असणच यायला लागल्यात. कुठलं युद्ध जिंकून नाही येत त्या. 4 दिवस माझ्या ताईसा माहेरला काय गेल्या, कुणाला काही किंमतच राहिली नाही. धाक बी मोडला समद्यांचा. राहू द्या, असू द्या, माझ्या ताईसाहेब आहेत, येणार आहेत ना, मॅच ववाळती त्यासनी. गोदक्का, कसं व्हायचं आता पुढं? शिरपती, काय बी काळजी करू नकस. अंजली हाय नव, समद बराबर करल बघ. चंदा, ए चंदा, चंदा, काय र, तू कसं काय इथं परत? श्रीपती दादा आणि राधाताई आपल्या घरातली माणसं, घरातच असणार ना? ठीक आहे, तसं बी नोकर पाहिजेतच म्हणा या घरात. चंदा, अगं किती माझ्या ताईसाहेब आल्या, माझ्या ताईसाहेब आल्या, माझ्या ताईसाहेब आल्या. चंदे, माझ्या ताईसाहेब आल्या, बघितलं का? बघितलं का माझ्या ताईसाहेब आल्या? या या या. आम्ही आल्याची खुशी झालेली दिसत नाही तुम्हासनी. जाऊ काय परत? नाही, आज चला ना. शिरपती, ती बॅग घे. कवा धरणा अंजली वागवायला लागल्या कुणास ठाव. आला काय परत पुळका तुम्हासनी? चंदे, घे बाई बॅग. उगा आपलं वज दुसऱ्या कुणावर टाकाया नग. तसं तर आमासनी यायचंच नव्हतं घरात, पण आता हातापाया पडणाऱ्या माणसाला नाही कसं म्हणायचं म्हणून आलो. वहिनी, राणा भाऊजी, कसं आहे सा तुम्ही? अहो आता काय सांगायचं, घरात पाऊल ठेवलं आणि जीवात जीव आला बघा आमच्या. आपल्या माणसांमध्ये नव्हतो तर नुसता जीव जायचा बाकी राहिला होता. नाही, आता आता आपल्या माणसांमध्ये आलोय ना बघ. समजा आजारपण, थकवा समजा गायब झाला बघा, आणि एकदम फ्रेश झालो आम्ही. वय, तुमच्या चेहऱ्याकडे बघून दिसतात येते. पण वहिनी, पुन्हा असं परत जायचा विचार कधी बी करू नका. नाही राणा भाऊजी, आता आम्ही हे घर तवाच सोडू जेव्हा देव आमसनी उचलल बघा. वहिनी, अहो असलं काय बी बोलू नका सर. गोदक्का, वहिनी आलेत ना व, चांगलं काहीतरी जेवायला बनव. वहिनी गेल्यापासून मी बी काय खाल्लं नाही.
अहो आमच्या बी नरड्याखाली एक घास उतरला नाही वर राणा भाऊजी. बनवा बनवा, समद राणा भाऊजींच्या आवडीचं बनवा आज. म्हणजे आम्ही बनवतो. लई दिवस झाला आपल्या हक्काच्या चुलीला हातच नाही लागला आमचा. बनवतो आम्ही. ठीक आहे मग, चला स्वयंपाक घरात. वय ए, पकडा. अहो ताईसाहेब काय झालं? वहिनी काय झालं? नाही ते हो अचानक घेरीच आली हो. नाही ते 2-4 दिवस नीट खाणं पिणं नाही का, नीट झोप नाही ना व. वहिनी ते समजा राहू द्या, तुम्ही जाऊन पहिला आराम करा. जेवणाचं समजा गोदा ना अंजलीबाई बघतील. अहो मदतीला शिरपती आणि राधाताई आहेत की. तुम्ही काय बी काळजी करू नका सर. तुम्ही जावा आणि आराम करा. बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय सा म्हणून आराम करतो बघा. चल बाई चंदे, नाही आता गणपतीची बी तयारी करायची आहे हा ना, त्याच्या आधी जरा आराम करायला पाहिजे. येतो हा. अगं आई ग, हळू. वय वय. पायरी चला. आज लई महत्वाचं काम केलं बघा तुम्ही. आता गणपती उत्सव लई जोरात होणार बघा. हो, बरं तुम्ही आवरून घ्या, तोवर मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. होय, मला बी लई भुका लागले. आलोच. शिरपती, बॅग घेऊन जा एवढी. अंजली, वहिनी साहेबांनी आणून तू साहेबांची नाराजी घेणारच आहेस. शिवाय ह्या बाईचा तुझ्या डोसक्याला लय ताप होणार आहे बघ. गोदाक्का, जोवर हे माझ्या सोबत आहेत ना तोवर मला कसलीच काळजी नाही. वा 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 वा, आपली खोली ती आपली खोली असते बघ चंदे. काही बी म्हणा, आपल्या हक्काच्या, आपल्या स्वतःच्या, आपल्या मालकीच्या खोलीत येण्याची खुशीच काहीतरी वेगळी असते बघ. होय काय? मग मला काय माहितच नाही बघा ताईसाहेब. अहो माझ्या मालकीचं कुठे आहे या जगात काय? ते बी खरंच आहे म्हणा. काय ग चंदे, हा, आम्ही इथं नसताना आमच्या क्रीमा वापरल्यास काय तू? म्या नाही. नाही. मग या क्रीमांच्या जागा बदललेल्या कसं काय दिसायल्यात? अ, ते ते म्हणजे हा साफसफाई करताना बदलले गेले असतात. तसं तर ताईसाहेब तुम्ही समज सामान बॅगेत भरून गेला सा. तेच तर म्हणायलोय आम्ही. आम्ही तर समजा घेऊन गेलो होतो, पण मग हे उरले सुरलेल्याच्या जागा बदललेल्या दिसायल्या, समजा अस्ताव्यस्त दिसायलंय. काय खरं खरं सांगा चंदे, वापरलेस काय? आव ताईसाहेब, ते तुम्ही नव्हता, मला कायच करमन असं झालं तो. मग मी त्या 2-4 क्रीमा लावल्या होत्या. अगं एक काळ तोंडे, परत जर आमच्या क्रीमांना हात लावलास का नाही तर अशी सनकन ओढून दे ना. हा, हे असंच काय तोंडी म्हणली बघा समधी घरातली तुम्हासनी. असं कोण म्हणलं? कोण म्हणलं नुसतं नाव सांग. चल अशी एकेकाची काढतो का नाही, कोण म्हणलं नुसतं नाव सांग. अहो ताईसाहेब, तसं तोंडानं कोण काय म्हणलं नाही, पर हा मनातल्या मनात म्हणत होती. असं आणि मनातलं तुला कसं कळलं ग? अहो मला वळखा येते की तुमच्या संगत राहून राहून मी अभि हुशार झाले. चल चल चंदे, अगं काही नाही, समजे का नाही जळत्यात बघा आमच्यावर, पण आम्ही बी काय साधं सुद्धा नाही. समजासने असा इंगा दावणार आहे का नाही तू बघच. वय गॅरंटी आहे बघा माझी. ताईसाहेब, आता 4 पावलं माग गेला सा, पर आता लई लांबची जोराची उडी मारा. तू नका काळजी करू,
आता आम्ही आलोय ना व समद बरोबर करतो बघ. ताईसाहेब हा तुम्ही इथं नव्हता का नाही तेव्हा या घरातली समधी तुम्हाला काय बाय बोलायची पर मी एकटीनं तुमची बाज धरून ठेवली बघा. लई लढ्या केल्या बघा तुमच्यासाठी. शाब्बास शाब्बास चंदे, तू लई इमानदार निघाली ग. मग आता माझ्या इनामाचं काय? कसलं इनाम? अगं पाठराखी नाहीस ना व आमची, तुझं कामच आहे ते, म्हणून तर तुला इथं ठेवून गेलतो ना व. जावं ताईसाहेब तुम्ही कायमच असं करतसा बाबा. मला काय बी शाबासकी देत नाही. अगं चंदे, नुसती शाबासकी मागायलास वय. अगं बाई शाबासकीनं काय होणार आहे? तुझी जागा हित आहे हित आमच्या काळजात. हे काही शाबासकीपेक्षा कमी आहे वय? बरं आता जा, बरं जा. आमसनी जरा शांतपणे विचार करू दे. पुढचा प्लॅन आखायचा आहे ना वा आमसनी. जा तू. वय ताईसाहेब पर आता हितनं पुढची वाटचाल लई अवघड जाणार आहे बघा तुम्हासनी. आता तुमचं धाक बी राहिला नाही बघा घरातल्यासनी. या घरातल्यांना कोण काळ कुत्र विचारतंय वय? खरा धाक तर त्या आडाने ठोकळ्याला दावायचा आहे. त्यो ताब्यात आहे तर हे घर ताब्यात आहे. ताईसाहेब मास्तरनीनं साहेबासनी न सांगता तुम्हासनी घरला आणल्या. आता संध्याकाळी साहेब आल्यावर काय होणार कुणास ठाऊक. तुम्हासनी परत हाकलून देणार नाहीत ना? ए असं तसं जात नसतोय आम्ही आता या घरातनं. ते जाऊ दे, संध्याकाळचं संध्याकाळी बघू. राधे आज उशीर केलीस, जा काम आटे. सूरज अरे आम्ही समजतो त्यापेक्षा हुशारच घे तू. समजतात तुला बी गोष्टी बरं का? जी आपण समजतो तेवढा आपला सूरज वाया नाही गेला अजून. हो काय आबा तुम्ही पण, अहो आजवर कुणी विश्वासच दावला नव्हता माझ्या. आबा असलं भारी भारी काम करून दाखवणार आहे की नाही, बसच. राणासारखं 4 चौघात नाव कमव. सूरज अरे तुझ्यात होणारा बदल बघून आम्हाला बी नवल वाटायला. अहो, खरं सांग का आबा, अहो नंदिता गेली आणि माझं डोसकं ताळ्यावर आले बघ. नाही तर सारखं आपलं किरकिर किरकिर किरकिर. अहो कशाचं काय सुधारायचंच नाही मला. आता नाहीत नव्हत्या, आता एकदम कम्प्लीट सुधरून दाखव. बघा का आता आमचा धाकटा पोरगा बी सुधारणार बघा. हळूहळू त्याच्यावर रानावर इथली सगळी जिम्मेदारी सोपवून आम्ही मुंबईवर लक्ष देणार. मी म्हणतो ते बरोबर आहे ना? काय हो? काय झालं? आम्ही आमच्या पोराचं कौतुक करतोय, तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्ही काय बोलनाच. काय झालंय? ते परत आले. माहिती आहे आम्हाला. थोरल्या सुनबाई सकाळीच म्हणल्या होत्या श्रीपतीला आणि राधाला बोलून घेणार आहे म्हणून. नाही साहेब, शिरपती आणि राधा नाही, मग धाकल्या वहिनी साहेब परत आलेत. बोंबला. अहो आता कुठं सुधारायला चाललो तर. कश काय आल्या परत? ते काय ते? अंजली गेलती. काय सांगितलं होतं आम्ही? का घराचा खेळखंडोबा करायला लागलाय असा? राणा, सुनबाई, ए श्रीपती, जा बोलतो दोघांनी. अहो मी कुठल्या भाषेत सांगितलं होतं? अहो का नको ते आगाऊपणा करायला लागलायसा? साहेब तुम्ही तिला नका रागू. चूक झाल्यावर आम्ही आमच्या पोरांना पण सोडत नाही. असला आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही. कुठे तू ग? आम्ही तुम्हाला मान देतो त्याचं हे फळ दिलं सवय आम्हाला. काय गेलता तुम्ही? कोणाच्या परवानगीने?
काय म्हणतो राणा आम्ही? आबा ते मीच गेले होते. जाऊबाईंना असं किती दिवस माहेरी एकटं ठेवणार? मग तुम्ही बी तिथंच राहायचं. इथं कशाला घेऊन आलास त्यांना? तुमच्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती. साहेब आता आलिया तर राहू दे की, तुम्ही नका वाढवू सा. आमचं चुकलं. थोरल्यापणाचा मान दिल्यानंतर या घरातल्या सुना असं का वागत्यात? आम्ही एवढं बजावलं होतं त्याची किंमतच नाही का कोणाला या घरात? आबा असं काही नाहीये. आम्हाला अजिबात बोलायचं नाही तुमच्याशी. जे मनात आलं ते तुम्ही केलंय नव. या घराला आमची किंमतच उरलेली नाही. अहो आबा मामांजी, मामांजी, जे काय बोलायचं असेल ते आम्हासनी बोला. अहो जाऊबाईंची काय बी चूक नाही बघा यात. खरं तर आम्हासनी बी यायचंच होतं घरात. अहो आपल्या माणसांशिवाय 2 मिनिट बी गमन झालतं बघा. अजून 2 दिवस राहिला असतो का नाही माहेरला तर जीवच गेला असता बघा आमचा. हे मगरीचं रडू दुसऱ्या कोणाला तरी दावा. नाही मामांजी, अहो मगरीचं नाही हो, एकदम मनापासून सांगायलोय बघा. आता आजपासून जाऊबाई आणि राणा भाऊजी सांगत्याल तसंच वागू आम्ही. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती आम्हासनी द्या, पण जाऊबाईसनी काय बी बोलू नका साव. अहो देव माणूस येतो त्या. आणि आज आम्ही तुम्हाला पक्क सांगतो, या घराचा विश्वास आम्ही परत कमवू. आमचा विश्वास नाही. तुम्ही पाहिजे ती अग्नी परीक्षा द्या या सांगा आम्हासनी. तयार आहे आम्ही. आम्हाला कोणाचीच गरज नाही. मला काय राडा घालायचं तो घाला. अहो आबा मामांजी अहो नाही ऐकून तर घ्या मामांजी. तुम्ही काही काळजी करू नका. मी बोलेन आबांशी. नाही जाऊ बाई, थांबा. आम्हीच बोलतो मामांजीं संकट. उगा आमच्यामुळे तुम्ही समजा सोसू नका सा. नाही नको, तुम्ही शांत राहा, मी बोली. ठीक आहे, तुम्ही म्हणशीला तसं. आत्ताच मामांजीसनी सांगितलंय आम्ही तुमच्या दोघांचं समजा ऐकू म्हणून. येतो. बाहेर जाते, असं काम आहे. हे मी वेळ बघून बोलीन आबांशी. काय बी म्हणत आहे सब, लय भारी नाटक करता बघा तुम्ही. लय भारी नाटक करतास तुम्ही. आणि मग आता आम्ही भारी आहे म्हणल्यावर नाटक बी भारीच होणार की. नाही बघ, वरती मास्तरीन वरडा खात होती ना.
मग खाऊ द्यायचं की, कशाला उगं सावरायला गेला सा? अगं आम्ही त्या मास्तरडीला सावरत नव्हतो, उलट त्या आडाने ठोकळ्याला धाकात ठेवत होतो. मग आला काय धाकट? येईल, हळूहळू येईल.